नमस्ते नमस्ते. चला चला लवकर. माऊ मी तुझ्या वर्गात बसतो. नाही नाही, माझा वर्ग वेगळा आणि तुझा वर्ग वेगळा. तू तुझ्याच वर्गात बसायचंस. हा चल. मला नाही जायचं त्या वर्गात. लाडू असं नाही करायचं. जायचंय वर्गात. चल लवकर. नाही माऊ. लाडू शाळेत माऊ अजिबात लाड करणार नाही. हा गुपचूप वर्गात जा, नाही तर मुलींमध्ये बसवे ना मी तुला. नको नको, जातो की मी कुठे नाही म्हणलोय. रेणू, अंजू कशी आहेस? मी भारी आहे बघ. तुम्ही काय म्हणताय मॅडम? मस्त. मुंबईला जाऊन आले म्हणे तुम्ही. हो, लई मज्जा केली असेल ना तिकडं? मज्जा नाही ग, कामासाठी गेलो होतो. बरं बाई, पण काय का असे ना अंजली, तुला ती नवीन मैत्रीण भेटली. नमस्ते. तेव्हापासून तुम्हाला लई विसरायला लागलीस बघ. अगं ती काय माझी नाही, यांची मैत्रीण आहे. काय? हो, अजिबात नाही. रानाताची फक्त एकच मैत्रीण आहे आणि ती म्हणजे तू. तुला सांगू का अंजली, आम्ही शाळेत असताना की नाही लई वेळा प्रयत्न केलेला बघ रानाताशी मैत्री करायचा, पण नाहीच. शेवटी राखी पौर्णिमेला राखी बांधल्यावर मग बोलायला लागलं जरा जरा. पण सखीशी मैत्री करायला यांना राखीची गरज नाही लागली. नवलच आहे बाई हे सगळं. गुड मॉर्निंग बाई. पण तुला सांगू का अंजू, रानादा आजकाल लई बदललाय बघ. त्याला बाहेरचं जग कळावं म्हणून तू हे सगळं करायला लागली आहेस, पण उद्या जास्तच कळायला लागलं तर लई अवघडून बसल बघ. अवघड काय त्यात? तू काय आज ओळखतेस का यांना? अगं तेच तर, मी त्याला बारक्यापणापासून ओळखते म्हणूनच एवढं नवल वाटायला मला. आता तो दिवसभर त्या मुंबईवाली संगत फिरत असतो, तर उगाच मुंबईचा वारा लागून देऊ नको त्याला. उगाच काहीतरी तुझं. चल आपण निघूया. अंजू, हा काय ग, काय झालं? काही नाही, यांनी मैत्री केली आहे ती कुस्तीसाठी. पक्क ना व? अजून दुसरं काही कारण आहे का? आता ते रानंदालाच माहिती. रेणू अगं जोक मारायला लागली फक्त. एवढे काय झाले तुला चिडायला? चल आपण वर्गात जाऊया. महाजन सरांनी बघितलं तर ओरडतील. चल. त्या मुंबईवालीकडनं रानादा नीट कुस्ती शिकावा म्हणजे झालं. हे बघ राणा, यावर कुस्ती खेळायची तुला. टोटल 9 मीटर रेडियसचा सर्कल आहे. म्हणजे सेंटर पासून 9 मीटर अंतरावर असलेला हा गोल. हा जो काळा सर्कल दिसतोय हे सेंटर. इथून 7 मीटरवर असलेला हा गोल म्हणजे तुझा कुस्तीचा एरिया. हा जो लाल एरिया दिसतोय तो आहे तुझा रेड झोन. रेड झोन तेन कशाला असते? जर एखादा पैलवान डिफेन्सिव्ह होऊन खेळत असेल, बचावासाठी खेळत असेल, तर तो या गोलात जाऊन खेळतो. पण याचा फार वापर करायचा नाही. होणारच नाही. राणा डिफेन्सचा खेळ कधी करतच नाही. वो गांव में वहां बहुत बड़े बड़े पहलवान होंगे जिनके सामने भले भलों की हवा टाइट हो जाती है. राणा माझा पट्ट्या आहे. वही तो फिक्र है. म्हणजे मला हलक्यात घेऊ नकोस. याला कुणी आणणार माझ्या तालमीत? आपको इंटरनेशनल गेम के बारे में कुछ पता नहीं है, इसीलिए मुझे बुलाया. काय गरज नाही, मी खंबीर आहे. 1 मिनिट. तुम्ही दोघं असंच भांडत बसणार आहात का? तुमच्या माणसाला सांगा, अहो आमच्याच तालमीतून माझाच अपमान. अपमान नहीं जी, मैंने सच ही बताया. काय सच? वस्ताद जरा ऐकून तर घ्या की. फतेह सिंह हुडा जी, आप जरा शांत रहेंगे?
वस्तादजी, राणा जिंकावा असं आपलं सगळ्यांनाच वाटतंय, तर भांडून काय उपयोग आहे? तुम्ही दोघांनी प्लीज वाद विसरा ना. मुझे ये पॉसिबल नहीं लगता. क्यों नहीं लगता? मेरी और राणा की दोस्ती हो सकती है, तो आप दोनों की क्यों नहीं? हाथ मिलाओ. किमान राणासाठी तरी तुम्ही विसरून जा ना वाद. मिळवा हात. वस्ताद अहो करा की दोस्ती. मिलाओ हाथ. बसा तुम्ही प्लीज. आता कुस्ती बताइए. हाँ जी, 3-3 मिनट के 2 राउंड्स होंगे, बीच में 30 सेकंड की रेस्ट. और जिसके पॉइंट ज्यादा होंगे वही जीतेगा. म्हणजे इकडे बी पॉइंट आहे काय? हो, ही तुझी मातीतली निकाली कुस्ती नाहीये. ही इंटरनॅशनल नियमानुसारच खेळावी लागेल. वजीर केसरीचा अनुभव आहे आम्हाला. राणा समोर कोणचा बी पैलवान येऊन दे, चितपट केल्याशिवाय सोडत नाही आमचा राणा. इथे चितपट करणं नाही, तर पॉइंट सगळ्यात जास्त महत्वाचे. पॉइंट्सच्या जोरावर चितपट न करताही जिंकू शकतो एखादा रेसलर. पण वजीर केसरीच्या टायमाला वज्र केसरीची कुस्ती पाहिलीये मी. त्यात सुरुवातीला राणा फार कमजोर होता. अहो कमजोरीला ताकद बनवणं ही तर खासियत आहे राणाची. तब तक हार कर लौट रहा होगा राणा. म्हणजे आता समजा पहिला राऊंड चालू आहे आणि त्यात समोरच्या पैलवानाने राणापेक्षा 10 पॉइंट जास्त केले, तर राणा हारला. मग पुढे खेळायची गरजही नाही. म्हणजे पाठ टिकवली नाही तरी बी. हो, त्यामुळे तुला पहिल्यापासूनच पॉइंट्स मिळवण्यावर सगळ्यात जास्त भर द्यायचा आहे, हे लक्षात ठेव. यंगडीत कुस्ती म्हणायची नाही, थोडं डोकं वापरलं आणि समजून घेतलं तर काही अडचण नाही. या कुस्तीत फक्त ताकद आणि डाव महत्वाचे नाहीयेत, प्रेझेन्स ऑफ माइंडही तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे समज तुझे आणि समोरच्याचे सेम पॉइंट झाले, तर शेवटचा पॉइंट ज्याने मिळवला तो विनर. म्हणून डोकं शांत ठेवून नीट प्लॅनिंगने खेळायचं, हे लक्षात ठेव. अच्छा, म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग साठी तुला बोलवलंय म्हणायचं. हो, अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत, पण आपण त्या स्टेप बाय स्टेप बघूया. होय, ते बाकीचे नियम नंतर ना बघू आपण. त्याचं काय, एका टायमाला एवढं समजा झेपणार नाही मला. ठीक आहे, उतर मग मातीत. बेस्टच. अहो कधी एकदाच मातीत उतरते असं झालंय बघा मला. लई दिवस तुम्ही मला मातीपासून लांब ठेवलं बघा. तू आता मातीत उतरलास ना की मग तुला सांगेन इतके दिवस तुला मातीपासून दूर का ठेवलंय ते. अहो सांगा सांगा. आता तुम्ही माझं वाटडं झालाय सर. तुम्ही आता मला सरळ रस्ता बी दावा. पण अधिक कुस्ती. कुठलेही हिशेब न ठेवता जी गणिताप्रमाणे नेमकेपणा देते ती मैत्री. हे तू काय आणलायस रे आज डब्याला? मेथीची भाजी आणि भाकर. कवा तर वेगळा आणत जा की. कायम मेथीची भाजी आणि भाकरी आणतो. मी गवारीची भाजी आणि चपाती आणल्या बघ. मी पोहे आणले बघ. आणि तू काय आणलायस? मला सकाळच्या नाश्त्यालाच दिले काय तर. आणि तू? मी खिचडी. कालच्या आणलायस का आजच्या आणलायस बघ पहिला. एक साथ नमस्ते. बसा. काय चाललं होतं? घोळका करून कशाला बसला होतात? बाई, आम्ही मधल्या सुट्टीत गोपाळकाला करणार आहे. मधल्या सुट्टीत करणार आहात ना? मग आता का घोळका केला होता? कोण कोण काय काय आणलंय ते बघत होतो. अच्छा, म्हणजे गोपाळकाला तुम्ही खाण्यासाठी करताय?
होय खायचंच असते की त्यात. नाही, गोपाळकाला म्हणजे फक्त खाणं नाही. मग अरे गोपाळकाला म्हणजे गरीब श्रीमंत, छोटा मोठा असा कुठलाही भेदभाव न मानता सगळ्यांनी एकत्र येऊन हसत खेळत खाणं. फक्त खाणं नाही. हा हा हे माहित आहे मला. आमची आजी सांगायची कृष्ण आणि कृष्णाची गोपाळ गँग मिळून गोपाळ काळा करायची. हो, गोपाळकाला म्हणजे मैत्रीचं सगळ्यात उत्तम उदाहरण. कृष्ण म्हणजे एक नंबर दोस्त बघा बाई. आमच्या आजीने मला परवा सुदाम्याची गोष्ट सांगितली. सुदाम्या लई गरीब होता आणि तरी सुद्धा सुदाम्याच्या हातचं पोहे खाल्लं होतं कृष्णानं. आता मी बी सुलतानचं पोहे खाणार. होय की नाही रे सुलतान? हा चालतंय. ए तू कसला ढेकळाच्या कृष्ण? आरशात बघ पहिला स्वतःला. गव्हाच्या पोत्यासारखा झालाय. तुझा काय संबंध रे मग? हा बाई खरा कृष्ण आमचा रानाचा बघा. आणि आजकाल आमचा कृष्ण आमच्याकडे बघत पण नाही. नवीन मित्र भेटला की जुन्या मित्रांनी कसं विसरतोय बघा रानादा. अरे बाबा कृष्ण पण तसाच होता. सगळे गोपाळ त्याचे मित्र. मग अर्जुन झाला. मग तसेच येत होते मग सगळी त्याची मित्र. काय बाई? बरोबर. कृष्ण सगळ्यांचा मित्र होता. अर्जुनाचा, सुदाम्याचा, सगळ्या गोपाळांचा, गोपिकांचा, राधेचा. आणि म्हणूनच कृष्णाला सखा असं म्हटलं जातं. आणि राधेला सखी, कारण ती कृष्णाची बेस्ट फ्रेंड होती. बरोबर. आमचा सखा रानादा आणि तुम्ही रानादाचे बेस्ट फ्रेंड सखी. चला आता पुस्तक काढा. आता तुम्ही बघाच मी कशी कुस्ती खेळतो ते. अरे माझ्या पट्ट्या झोपलेल्या वाघाला जाग आली म्हणायची अखेरी. चाल खेळतो. राणा थांब. सुरू करायच्या आधी एक नियम ऐकून घे. ते इंटरनॅशनलचा नियम काय? नाही, हा माझा नियम आहे. तो तू फॉलो करायचास म्हणजे करायचास. तू तुझ्या उजव्या पायावर भार देऊन खेळायला लागलास की लगेच शिट्टी वाजेल आणि कुस्ती थांबेल. का? नियम आहे असं समज. ठीक आहे. पुढाजी यस मॅम. ठीक आहे. राणा कर सुरू. अरे माझ्या पट्ट्या. शाबास घोस. शाबास. अरे पट्ट्या. अरे मागा. काय नियम ठरला होता? शिट्टी वाजली की थांबायचं. परत सुरू कर. अहो हे असं सारखं सारखं शिट्टी वाजत राहिलं तर मी कुस्ती कशी खेळणार? मी आधीच नियम सांगितला राणा. अहो पण कशाला येऊ नियम? एकाच पायावर जोर देऊन खेळत राहिलास तर समोरचा पैलवान तुझी कमजोरी समजून जाईल आणि मग तो तुझ्या दुसऱ्या पायावरतीच अटॅक करणार. तसं झालं तर तू हारलास असं समज.
मी काही उगीच तुझी कुस्ती बंद केली नव्हती. त्या पाठीमागे हेच कारण होतं. आता तुम्ही कसं अंजलीबाईंसारखं समजून सांगताय? असं सांगितलं की मला लगेच समजते. असंच समजून सांगत जावं, मग मी पक्का जिंकणार. वा, तू जिंकणार असशील तर मला समजावून सांगायला पाहिजेच नाही का? खरं सांगू, तुमच्यामुळे माझी इंटरनॅशनल कुस्ती चांगली होणार बघ. तुम्ही शेमटे शेम अंजलीबाईंसारखं आहेसा बघा. शाबास, करा सुरू. महादू, श्रीपती, तुम्ही दोघं बी एकाच कामाला लागला भाई. तिकडे तुळशी वृंदावनापाशी इतकी घाण पडल्या, कोण साफ करणार आहे? श्रीपती, काय सांगायलोय आम्ही? बोलू का? झालं ना मग समजा? झालंय. हा. ए राधे, अरे लाडू, तुम्ही कामातच हवं. अरे लाडू थांब. लाडू, अरे लाडू देवाला पाहिजे हार. लाडू, लाडू थांब. अरे काय या पोरांनी उच्छाद अरे, मांडला? ए आण इकडे बाबा. अरे, आण, लाडू. आण. अरे लाडू. अगं बाई, का पडतोय? अहो, जरा तिकडे. अरे लाडू बस बस. काय झालं? अरे मला पाहिजे हार. अरे लाडू, हार दे बघू. अरे देवाला पाहिजे की नाही हार? नाही, मी गात घालणार. लाडू हे असं गळ्यात घालायला तू काय कृष्ण आहेस काय? हा, मी कृष्ण आहे. राजवीर, बस इथं. मी तुला किसनाची गोष्ट सांगते काय? बस. पर तू आधी तो हार राधीला दे, मग गोष्ट सांगणार. दे दे दे. बस आता. किसना लहान होता की नाही तेव्हा त्याला तूप, दही, लोणी लई खाऊ वाटायचं. मला पण वाटतं. आणि नाही दिलं की काय करायचं ठाव आहे? गवळणींची मडकी फोडायचा आणि शिक्यावरचं दही, दूध, लोणी समद चोरायचा. असं करायचा बघ तू. हा माऊ, त्यापासून मला काय बी देऊ नको. मी बी चोरणार. घ्या घ्या. उलटा अर्थ घ्यायला कायम पुढे. अरे कृष्ण चोरी करत होता ती स्वतःसाठी नाही, बाकी सगळ्या बाळगोपाळांसाठी. मी बी तसंच करेन. अजून काय करू का? अजून गुरं राखायचा, नदीत पोहायला जायचा. मी बी जाणार पोहायला. अरे मग जा की. लाडू, कृष्ण खोड्या करायचा, पण तो डोसक्यानं लई हुशार होता, माहिती तुला? मी बी हुशार आहे, होय का माऊ? हो. बर बाबा, तू कृष्ण आहे मान्य केला आम्ही, पण तुला माहिती का लाडू, कृष्ण आहे की नाही त्याला का नाही खंडीवर मैत्रिणी होत्या बघ, आणि त्याचं लगीन बी झालत. मग तू बी लगीन करणार आहेस काय? नाही नाही, असलं नाही काय होणार. अरे लाडू, हे बघ ऐक, कृष्णाने मोठेपणी लग्न केलं होतं, तुला तर लहानपणाचा कृष्ण व्हायचंय. हा मग चालतंय. हा लाडू, बस इथं जरा शांतपणाने. आम्हाला आमची कामं आवरू दे. ए बायनो, आवरा लवकर लवकर. शिरपती, महादू, अरे माळा लावून घ्या की भरा भरा. बघा की कुठं गेले कोणास तरी किती वेळा सांगतोय आम्ही. नाहीतर काय, पूजेला येळ होईल ना वा. लावा भरा भरा जरा. अंजली, तू राणाला फोन केलतास काय ग? नाही, हे तालमीत गेलेत, येतील. बर. तालमीत गेलाय
का शिटीतल्या मॅनेजर बाई मागं गेलाय याची शंका येते वाटतं हिच्या मनात. चांगलंय